यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना भीषण पूर आलाय। दारव्हा तालुक्यातील दहेली परिसरातील कुपटी नदीच्या पुलावरून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने चारचाकी वाहनासह एकाच कुटुंबातील 4 जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली होती। या अपघातात झाडाचा आधार मिळाल्याने चालक अविनाश खंडारे हे रात्रीच सुखरूप बाहेर पडले होते, तर त्यांची पत्नी व 2 चिमुकल्या मुली बेपत्ता होत्या। थोड्या वेळ आधीच आपण प्रकाशित केलेल्या बातमीमध्ये जे सदस्य बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते, त्यांचा बचाव पथकाकडून शोध घेतल्यानंतर अखेर तिघांचेही मृतदेह हाती आले असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे। शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बेपत्ता असणाऱ्यांचा शोध घेण्याची मोहीम अधिक तीव्र केली। कुपटी नदीच्या पात्रात शोधकार्य सुरू असताना बचाव पथकाला पत्नी माधवी अविनाश खंडारे तसेच प्राची अविनाश खंडारे आणि साची अविनाश खंडारे या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले। अविनाश खंडारे हे आपल्या कुटुंबासह दारव्हा ते आर्णी मार्गाने जात असताना पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने कार थेट नदीत कोसळली होती। एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने लोणी आणि दारव्हा परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे। पुराच्या काळात धोकादायक पुलांवरून वाहने नेऊ नयेत असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे। यवतमाळ येथून नितीन राऊत यांची रिपोर्ट।